बंधूंचं मी महायुतीच्या वतीने या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत करतो। गेली अनेक दिवस आपण पाहतो की 2021 पासून ज्यापासून ही नगरपंचायत या ठिकाणी अस्तित्वात आली, या मनसर गावाचा कायापालट होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत। आणि गावाचं शहरीकरण होत असताना त्याला ज्या गोष्टींची मूलभूत गरज असते त्या गोष्टींकडे खऱ्या अर्थानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आपल्या तालुक्याचे आमदार, माजी मंत्री आदरणीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, त्याचबरोबरीने या विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, या दोन्ही नेते आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी आज खऱ्या अर्थानं ही महायुतीच्या वतीनं मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः मनापासून सरसे स्वागत करतो। गेली अनेक दिवस पाहतो की आपण या मनसर शहराचं कसं विस्तारीकरण होत आहे आणि त्यासाठी लागणारा निधी या आमच्या युतीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मिळत आला। आणि आज आपण पाहतो की या मनसर गावाचं शहरात रूपांतर होत असताना अनेक मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी आपण न्याय द्यायचं काम करत आलो आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराची या ठिकाणी वाढ होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज या युतीच्या वतीनं साहेब असतील, दादा असतील किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे संदीपभाऊ वानकिले, या सगळ्यांच्याच माध्यमातून आत्तापर्यंत आपल्याला 110 कोटीचा निधी या मनसर शहरासाठी मिळाला। मूलभूत प्रश्न पाहिले तर पाणी, रस्ते, वीज यापासून आपण त्याच्या आपण पुढे जाऊन आज आपण पाहतो की इथून पाठीमागच्या काळात देखील आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामं आपण या ठिकाणी होताना पाहिलेली आहे। आणि आज सुद्धा या मनसर गावाचं नगरपंचायतमध्ये जेव्हा रूपांतर होत आहे तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं होत असताना आता 110 कोटी म्हटलं तर सोपी गोष्ट नाही आणि निधी आणायला आपले नेते सुद्धा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी कमी पडत नाही। आज आपण पाहतो की मूलभूत प्रश्न मग गावाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, मग रस्ते असतील, त्यासाठी वीज असेल, त्यासाठी आता पाण्याची सुद्धा आपण पाहतो की मोठी स्कीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या मनसरकरांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभ रीतीने त्या ठिकाणी पाणी सुद्धा उपलब्ध आहे। म्हणजे गावाचं रूपांतर शहराकडे होत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या आपण घडताना पाहत आहोत। आणि मग जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात तरी दुसऱ्या बाजूनी वेगळ्या बाजूने एक आवाज येत असतो की म्हणजे थोडक्यात ती पोटदुखी मानता येईल की बाबा आमच्या पद्धतीने जे झालं पाहिजे होतं, हे काय बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही। पण जेव्हा आपण कामं जेव्हा नेत्यांकडे घेऊन जातो, सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी कामं सुचवत असते आणि ती कामं आपण प्रतिनिधी म्हणून, मग कोण शहर प्रमुख असेल, कोण तालुका प्रमुख असेल, ही कामं आपण नेत्यांकडून ती नगरपंचायतचे जे अधिकारी त्यांच्याकडून जी कामं, त्यांना सुद्धा काही कामं त्यांच्यापर्यंत आलेली असतात आणि ही सगळी कामं आपण सुचवत असताना प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी आपण विचार करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे की नाही आणि मग अशा अनुषंगाने ती कामं आपण त्या ठिकाणी करत असतो। आणि मग जेव्हा कामं होत असतात मग कुठंतरी ठेकेदारावर जायचं, कुठंतरी त्या कामाच्या दर्जावर जायचं, काही ना काही त्याला बगल देत म्हणजे जी विकास कामं चांगल्या पद्धतीने चालली आहेत त्याला कुठंतरी खो घालायचं काम हे विरोधकाकडून नक्कीच होत असतं। आणि एक गोष्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगायला आवडेल की आज आपण सगळेच पाहत आहोत की या गावाचं रूपांतर, पहिले गाव होतं, 2-5 वर्षापूर्वी आपण पाहत होतो आणि आता सुद्धा आपण पाहतोय की किती पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे। मग हा कुठेतरी पोटसूळ हा त्या ठिकाणी विरोधकांना होत असतो आणि याला फाटा म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेच जमलेलो आहोत। या ठिकाणी महायुतीचे सगळेच आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मग कोणतंही काम आलं की ह्या कामाला असंच का तसंच का, या गोष्टी जर न करता आपण सगळ्यांनी मनसर म्हणून आणि हे मनसर शहराचा एक सुजाण नागरिक म्हणून जर त्या ठिकाणी काम केलं तर ते अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भविष्यात सुद्धा दिसेल।
आता आपण पाहतो की या मंचर शहरात लोकनेते आदरणीय स्वर्गीय किसनरावजी अण्णा बानखेले, आदरणीय बेंडेदादा असतील, अण्णा मोरडेगुरुजी असतील, धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले असतील, या थोर पुरुषांचा या ठिकाणी आपल्याला सहवास लाभलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मंचर शहराची प्रगती करण्याचं काम या महायुतीच्या वतीने आपण सगळेच मंडळी या ठिकाणी करत आहोत। आणि मग ही कामं होत असताना मग कॉलेजपासून तर आपलं या मंचर शहरातील ज्या म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे, रस्ते झाले कॉन्क्रीटचे अतिशय दर्जेदार, त्या ठिकाणी आता स्ट्रीट लाईटची कामं चालू आहेत, इकडे गार्डनची कामं चालू आहेत कॉलेजच्या बाजूला। म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करत असतो आणि आपला हट्ट आपले नेते पुरवत असतात। आपण ज्या ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो ते आपले नेते त्या ठिकाणी आपल्याला त्याला अनुकूल अशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत असतात। आणि मग ही कामं होत असताना या मंचर शहराचं रूपांतर नक्की शहरीकरणाकडे चाललं आहे, यात मात्र शंका नाही, अशी आमच्या सारख्यांना या ठिकाणी मनात शंका येत नाही। आणि ही इथून पुढच्या काळात देखील या मंचर शहरामध्ये अतिशय चांगली कामं, दर्जेदार कामं या ठिकाणी होत राहतील, अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।